नमस्कार. मी राधा आंबेकर, उपयोजित आणि फाईन आर्ट या स्ट्रीमची करिअर लीडर. विद्यादान सहाय्यक मंडळात मी 2016 पासून कार्यकर्ता पालक म्हणून काम करते. यावर्षी संस्थेत अनेक कला विद्यार्थी दाखल झाले. त्यामुळे खऱ्या अर्थानं अप्लाइड आर्ट ही शाखा VSM मध्ये नवीन आहे असं म्हणावं लागेल. मागील वर्षी आमच्या या करिअर टीममध्ये पूनम पंडित आणि वैशाली सराफ या 2 कार्यकर्ता रुजू झाल्या आणि आमचे करिअर टीम चांगल्या पद्धतीने सुरू झाले. परंतु आव्हानांना सुरुवात लमियाच्या ॲडमिशन प्रोसेसपासून झाली. लमिया सध्या JK अकॅडमी ऑफ आर्ट अँड डिझाईन येथे फाईन आर्टच्या 2ऱ्या वर्गात शिकत आहे. लमिया अत्यंत हुशार, सावळ्या रंगाची, हसरी आणि तरतरीत मुलगी. BScचे शिक्षण पूर्ण झाल्यावरही स्वतःमध्ये असणाऱ्या कलागुणांचा मागोवा घेत धडपडत कला महाविद्यालयात पोहोचलेली. तिकिटाचे पैसे नसतील तर कॉलेजमध्ये पोहोचू न शकणारी. कितीही त्रास झाला तरी कला शिक्षण पूर्ण करायचेच या ध्यासाने प्रेरित असलेली. 6 भावंड, आई वडील अशा मोठ्या आणि गरीब कुटुंबातील सर्वात मोठी मुलगी. लहान वयात कलेची फुटकळ कामे करून स्वतःच्या शिक्षणाचा आणि कुटुंबाचा भार घेणारी लमिया. अशी ही लमिया फाउंडेशनच्या वर्गात माझ्या संपर्कात आली. लमियाची जिद्द, तळमळ आणि तिच्या कामाची गुणवत्ता पाहून तिने पुढील शिक्षण पूर्ण करून स्वतःच्या पायावर उभं राहायला हवं असं मलाही मनापासून वाटलं आणि तिला VSM मध्ये शिक्षणाच्या आर्थिक मदतीसाठी अर्ज करण्यास सांगितले. तिचे सिलेक्शन झालेही आणि मोठा पेच प्रसंग उभा राहिला. लमियाची आई तिचे शिक्षण घेण्याच्या अत्यंत विरोधात होती. तुला जर शिकायचे असेल तर घर सोडावेच लागेल, या घरात तुला राहता येणार नाही असे तिने लमियाला ठणकावून सांगितले. कारण मुलीने कशाला शिकायला हवे, तिला तर संसारच करायचा आहे. हे कलेचे शिक्षण तर खूप दूरची गोष्ट. तुझे वय आता लग्नाचे आहे, तू लग्नच करायला हवे. समाजाच्या चालीरीती सोडून तुला वागता येणारच नाही, अन्यथा तुझे लग्न होणार नाही आणि तुझ्या मागील बहिणींचे, असा भावनिक धोशा तिच्या आईने तिच्या मागे लावला होता. तू लग्न करून मोकळी हो म्हणजे आमची एक जबाबदारी संपेल, इतकं साधं सरळ तिचं गणित. आणि लमियाला तर शिकून स्वतःच्या पायावर उभं राहायचंय, बहिणींना शिकवायचंय, कुटुंबाला आधार द्यायचाय, असा हा सर्व सामाजिक, आर्थिक आणि कौटुंबिक नात्यांचा गुंता होता. आमच्यासाठी तर ही सत्वपरीक्षाच होती. VSMच्या विचारधारेत तिची केस बसत होती, परंतु कुटुंबातूनच विरोध हा मोठा अडसर होता. अरे बापरे, आता लमियाला केवळ आर्थिक मदत करून चालणार नव्हते तर तिच्या राहण्याची, खाण्यापिण्याची, एकंदरीत संपूर्ण जबाबदारीच VSM वर येणार होती. आता काय करायचे? आपल्या संचालिका श्रीमती गीता शहा यांनी निर्णय दिला की तिने तिच्या आईचे मन वळवावे. VSM आर्थिक मदत करेल, पण लमियाची आई कोणीही समजावून सांगून ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हती. ती तिच्या मतांवर ठाम होती. VSMला लमियाला हॉस्टेल पूर्वी सुविधा पुरवण्यात अडचण नव्हती, परंतु तिच्या कुटुंबियांनी चुकीचा पवित्रा घेत संस्थेची बदनामी केली तर? उद्या जाऊन या मुलीला हॉस्टेलवर तुम्ही कसे काय ठेवून घेतले असे म्हणत पोलीस तक्रार केली तर? अशा अनेक वास्तविक बाजूंचा पडताळा करत गीताताईंनी सांगितले, संस्थेची पत आणि हित हे अधिक महत्वाचे. लमियाला हॉस्टेल सुविधा पुरवता येणार नाही. इथे मात्र माझी आणि लमियाची घालमेल सुरू झाली. आर्थिक भार VSM उचलेल, पण घर सोडून ही मुलगी एकटी कुठे आणि कशी राहणार? गीताताईंनाही हा निर्णय घेणं कठीण जात होतं. लमियाची आई तिचा पवित्रा सोडण्यास बिलकुल राजी नव्हती. आम्हाला लमियाला संस्थेत घ्यायचे होते आणि तिच्या कुटुंबापासूनही तिला दूर होऊ द्यायचे नव्हते. मग गीताताईंनी असे ठरवले की तिने परिसरातील पोलीस ठाण्यात जाऊन असे जाहीर करायचे की स्वखुशीने स्वतःच्या शिक्षणासाठी घर सोडत आहे आणि पोलिसांना याची माहिती आहे. असे पत्र त्यांच्याकडून मागवून मगच तिला संस्थेत प्रवेश द्यायचा. लमिया पोलीस ठाण्यात गेली. तिने तिथे सर्व प्रकार त्यांच्या कानावर घातला. ते म्हणाले, तू सज्ञान आहेस, स्वतंत्र भारताची एक स्वतंत्र नागरिक आहेस. तू भारतात कायद्याने कुठेही जाऊ शकतेस.
एकटी घराबाहेर पडू शकतेस. तुला कोणत्याही जाहीर पत्राची गरज नाही ना संस्थेवर कोणी कोणतीही कार्यवाही करू शकत नाही. हे तिने मला पोलीस ठाण्यातनं फोन करून सांगितले आणि आता मात्र आम्हाला धीर आला. गीताताईंनी त्वरित पुढील निर्णय घेऊन तिचा VSM मध्ये प्रवेश निश्चित केला. हॉस्टेलची सुविधा तिला पुरवण्यात आली. आता लमया हॉस्टेलवर राहून आपले स्वप्न हिरिरीने पूर्ण करण्याच्या मार्गावर आहे. घरच्यांच्याही संपर्कात आहे. आईला फोन करते, मध्ये मध्ये भेटायला जाते. इतकंच नव्हे तर मागील महिन्यात VSMने पाठवलेली आर्थिक मदतही तिने घरी पाठवून दिली. या केस स्टडीने आम्ही एक शिकलो, कितीही कठीण प्रसंग आला तरीही खचून जायचे नाही. सर्व शक्यतांचा विचार करून जे काही उत्तम असेल ते करण्याचा प्रयत्न करायचा. तो 1 महिना म्हणजे आमच्या सत्व परीक्षेचा काळ होता. असो, पण आज मात्र एका मुलीला तिच्या सामाजिक व्यवस्थेतून बाहेर पडण्यास मदत केल्याचे समाधान खूप मोठे आहे. एक लमया पुढे अनेक लमयांचे प्रेरणास्थान नक्की होईल याची मला आणि VSMला खात्री आहे. असे हे शैक्षणिक वर्ष आमचे सुरू झाले. अप्लाइड आर्ट आणि फाईन आर्टच्या प्रत्येक वर्षाचा अभ्यासक्रम हा पुढील वर्षाच्या अभ्यासक्रमाचा पाया असतो. खूप प्रॅक्टिकल काम असते. त्यांनी ते काम चांगल्या प्रकारे वेळेत पूर्ण करणे गरजेचे असते. तसेच रेग्युलर कॉलेजमध्ये उपस्थित राहणेही आवश्यक असतं. शैक्षणिक कामाव्यतिरिक्त ही मुले लहान सहान फ्रीलान्स कामे करणे, स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणे अशा उपक्रमांमध्ये व्यस्त असतात. हा एक प्रकारे त्यांच्या व्यक्तिविकासाचाच भाग असतो. या कारणास्तव VSMच्या विविध उपक्रमांना ही मुलं उपस्थित राहू शकत नाहीत. तसेच ही मुले वेगवेगळ्या ठिकाणी राहतात. त्यांच्या कॉलेजच्या वेळा, त्यांची शेड्यूल्स वेगवेगळी असतात. सर्वांना एकत्र आणणं जिकरीचं असतं. अशा वेळी मग आम्ही विचार केला की वर्षभर वेगवेगळे उपक्रम राबवण्यापेक्षा आपण एक जर आर्ट रेसिडेन्शियल वर्कशॉप आयोजित केले तर कलेच्या माध्यमातून वेगळा उपक्रमही राबवता येईल आणि ज्याच्यामध्ये मुलांचा प्रामुख्याने सहभाग असेल. मुलांशी चर्चा केल्यावर मुले आनंदाने ताबडतोब तयार झाली. हे रेसिडेन्शियल वर्कशॉप आकारपॉट आर्ट इंदापूर येथे घेण्याचे निश्चित केले. श्रीयुत राजेश कुलकर्णी सरांचे या क्षेत्रात असणारे नाव आणि अनेक शिक्षण संस्थांनी येथे घेतलेल्या कार्यशाळा, सरांचा प्रदीर्घ अनुभव हा मुलांच्या व्यक्तिविकासास पोषक ठरणार होता. कार्यशाळेची रूपरेषा कुलकर्णी सरांसोबतच्या चर्चेतून ठरली तर तिकीट बुकिंग पासून ते परतीच्या प्रवासापर्यंत सर्व प्रक्रियेत मुलांचा सहभाग होता. या कार्यशाळेची संकल्पना माझे प्रतिबिंब अशी आखण्यात आली. पुढील 5 ते 10 वर्षांच्या कालावधीत मी स्वतःला कोणत्या टप्प्यावर कसे पाहतो, मला माझ्या जीवनात काय मिळवायचे आहे, कलाकार म्हणून जगताना येणाऱ्या आव्हानांना मी कसा सामोरा जाईन, माझी स्वप्ने मी कशी पूर्ण करीन, अशा अनेक विचारांना चालना देत मुलांनी कलाकृती मातीतून बनवल्या. हा अनुभव आम्हा केपींसाठीही संपन्न करून गेला. खरं तर ही संकल्पना खूप आव्हानात्मक होती, परंतु सर्व विद्यार्थ्यांनी कल्पकतेने या संकल्पनेवर काम केले आणि ही कार्यशाळा संस्मरणीय ठरली. असाच आणखीन एक महत्त्वाचा उपक्रम राबवला, तो म्हणजे पराग रेडे यांच्यासोबतचे चर्चासत्र. आर्ट्स गोल म्हणजे काय, ते कसे अंमलात आणायचे याचे मार्गदर्शनपर व्याख्यान ठेवले. अत्यंत हलक्या फुलक्या पद्धतीने मुलांना बोलके करत पराग रेडे यांनी हे सेशन उत्तम रीतीने घेतले. या सेशनचा मुलांना नक्की फायदा झाला आणि होतोय. यावर्षी कला शाखेतील अनेक विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धांमध्ये अनेक बक्षिसं मिळवली. मला विशेष उल्लेख अपूर्वा वैद्य आणि सुदर्शन भोसले या 2 विद्यार्थ्यांचा करावासा वाटतो, कारण त्यांनी टायको डे 2020च्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत त्यांची गुणवत्ता सिद्ध केली. चॅलेंजेस म्हणाल तर ही मुलं खूप कमी बोलतात. त्यांची संभाषण कौशल्य विकसित करावी लागतात. त्यांना बोलण्याचे आणि भाषेचे महत्त्व पटवून द्यायला लागते. सध्या सर्वच मुलांमध्ये वाचनाची आवड कमी आहे. ही मुलेही अपवाद नाहीत, कारण यांना चित्र आवडतात, ती काढायला आवडतात, परंतु त्याचा अभ्यास, त्याबद्दलची अधिक माहिती वाचनातूनच मिळत असते.
याचे महत्त्व त्यांना पटवून द्यायला लागते. यासाठी महिन्यातून निदान एक तरी त्यांनी पुस्तक वाचायला हवं, याबद्दल आम्ही आग्रही असतो. तसेच सध्या काही मुले VSMच्या बोरिवली केंद्राच्या इंग्लिश स्पीकिंग कोर्सचाही लाभ घेत आहेत. या व्यतिरिक्त सॉफ्टवेअरचे अद्ययावत नॉलेज त्यांना मिळावे म्हणून इतर क्लासेसच्या माध्यमातून त्यांना ते देण्यात येते. प्रॅक्टिससाठी VSMकडून लॅपटॉपही पुरवण्यात येतात. ही मुले VSMच्या डिजिटल मीडियासाठी वेगवेगळी आर्टवर्क्स बनवतात, जसं पोस्टर डिझाईन, बॅनर डिझाईन, कॅलेंडर डिझाईन, फ्लायर्स, प्रेझेंटेशन्स, ॲनिमेटेड PPT तयार करतात. सर्वजण आपापल्या खारीचा वाटा उचलत असतात. मुळात अप्लाइड आर्ट आणि फाईन आर्ट ही शाखा नव्याने VSMमध्ये रुजत असल्याने नवनवीन प्रयोग करत या मुलांना आम्ही अधिक चांगल्या प्रकारे घडवण्यात प्रयत्नशील आहोत. धन्यवाद. आता आमची विद्यार्थिनी अपूर्वा वैद्य ही तिचे मनोगत सांगेल. धन्यवाद. नमस्कार. इथे उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थी आणि केपींचे मी अपूर्वा वैद्य स्वागत करते. माझ्या सदैव सोबत राहणारा माझ्या सक्सेस स्टोरी मागचा माझ्या प्रयत्नांचा अनुभव आज मला मांडायला आवडेल. असं म्हणतात, माणसाला दोनच गोष्टी हुशार बनवतात, एक म्हणजे वाचलेली पुस्तके आणि दुसरी म्हणजे भेटलेली माणसे. हे वाक्य ऐकलं की खंबीरपणे खात्री होते की इथे असलेला प्रत्येक विद्यार्थी, VSMचा प्रत्येक विद्यार्थी हा भाग्यवान आहे, कारण त्याच्याकडे या दोन्ही गोष्टी हक्काच्या आहेत. विद्यादान मधला माझा हा प्रवास आणि या प्रवासात मला VSMची मिळालेली साथ हीच माझ्या यशाची गुरु किल्ली आहे. आर्थिक बळासोबत मानसिक बळही मला VSM कडून लाभले आहे. या प्रवासात मी रोज एक एक पाऊल पुढे टाकले आहेत. रोज एक एक काम पूर्ण करून अडथळे ओलांडले आहेत. पुन्हा जिंकायची तयारी तिथूनच करायचे जिथून हरण्याची भीती वाटायची. यश न मिळणे याचा अर्थ अपयशी होणे असा नसून तर पुन्हा प्रयत्न करावेच लागणार हे मी गृहीत धरलेच होते. VSMची ऋणी होऊनच नव्हे तर VSMचा एक भाग होऊनच मी VSMची परतफेड करू शकेन. माझा प्रवास यशस्वी करण्यामागचा VSMचा हात मला सदैव माझ्या सोबत न्यायचा आहे. हिंदीत एक काव्य आहे, इत्र से कपड़ों को महकाना बड़ी बात नहीं, मजा तो तब है जब खुशबू आपके किरदार से आए. आणि माझं हे किरदार घडवण्याचं कार्य VSM ने केलं आहे हे सांगताना मला खूप अभिमान वाटतो. धन्यवाद. नमस्कार, मी वैष्णवी कळजुणकर. VSM करिअर गायडन्सच्या आर्किटेक्चर स्ट्रीमची मी लीड आहे. आर्किटेक्चर कोर्स हा 5 वर्षांचा अत्यंत चॅलेंजिंग, रिगरस पण तितकाच इंटरेस्टिंग कोर्स आहे. हा एक प्रोफेशनल कोर्स असून यामध्ये आर्ट्स, सायन्स आणि टेक्नॉलॉजी यांचा उत्तम संयोग दिसून येतो. This course creates a drive for social, cultural and environmental sustenance throughout 5 years of its time. 12वी सायन्स व नाटा एंट्रन्स एक्झाम हे आर्किटेक्चर कोर्सच्या ॲडमिशनसाठीचे क्रायटेरियाज आहेत. या कोर्समध्ये वेगवेगळ्या स्केलचे प्रोजेक्ट्स डिझाईन केले जातात, वर्कआउट केले जातात. यामध्ये वेगवेगळे इतके स्केल्स, अगदी लहान स्केल्ससाठी जसं काही किऑस्क, बस स्टॉप्स, त्याच्यानंतर छोटा बंगलो किंवा छोट्या कम्युनिटी सेंटर, शाळा असतात किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या इन्स्टिट्यूशन्स, मग काही रिसॉर्ट्स असतात, 5 स्टार हॉटेल्स असतात, तसेच मास हाऊसिंग, अफोर्डेबल हाऊसिंग यासारखे प्रोजेक्ट्स किंवा म्हणजे हे चॅलेंजिंग प्रोजेक्ट्स जे असतात हे थ्रूआउट 5 वर्ष मुलं डिझाईन करतात. आता डिझाईन केल्यावर प्रत्येक वेळेला त्यांना ते ज्युरी पॅनलसमोर सादर पण करायचे असतात. तर ह्या कामांमध्ये नुसतं डिझाईन नाही तर त्याचबरोबरीने स्ट्रक्चरल ॲस्पेक्ट्स किंवा कन्स्ट्रक्शनल डिटेल्स हे सुद्धा तपासले जातात. त्यामुळे आर्किटेक्चर डिझाईन हा एक सब्जेक्ट जो आहे याच्यामध्ये बरेचसे सब्जेक्ट सामावलेले असतात. तर ह्या कोर्समध्ये म्हणूनच ह्या सादर करावे लागतात त्यांना त्यांचे काम. त्यामुळेच ह्या कोर्समध्ये कम्युनिकेशन स्किल्स, प्रेझेंटेशन स्किल्स
त्याचबरोबरीने लँग्वेज स्किल्ससुद्धा तेवढेच इम्पॉर्टंट मानले जातात. आता लँग्वेज स्किल्स अशा करता की तुम्हाला जे सांगायचं आहे ते योग्य पद्धतीने आणि योग्य शब्द वापरून सांगणं फार महत्त्वाचं आहे आणि म्हणून लँग्वेज चांगल्या रीतीने वापरता आली पाहिजे. VSMमध्ये इंग्लिश डिपार्टमेंट जे आहे, इंग्लिश लँग्वेज डिपार्टमेंट, हे याचा आम्हाला नक्कीच फायदा होतो आमच्या मुलांना. तसंच बी फ्रँक जे आहे, बी फ्रँकमुळे सुद्धा मुलांमध्ये कम्युनिकेशन स्किल्स, कॉन्फिडन्स हा इम्प्रूव्ह केला जातो, वाढवला जातो. तसंच प्रेझेंटेशन स्किल्स अशासाठी की प्रेझेंटेशन स्किल्समध्ये कसं असतं की तुम्ही जे मांडलं आहे तुमच्या ड्रॉइंग्समध्ये, की तुम्हाला जे सांगायचं आहे तुमच्या कामा थ्रू, जे तुम्ही ड्रॉइंग्स इज अ मीडियम फॉर प्रोड्युसिंग युअर डिझाईन. तर हे ड्रॉइंग जे आहे हे तुम्हाला त्याच्यात सगळं जे मांडलं आहे ते जे बघणाऱ्यापर्यंत म्हणजे जो व्ह्युअर आहे किंवा जो ज्युरी आहे त्यांच्यापर्यंत पोचण्याकरता तुमचं ड्रॉइंग स्किल्स, सॉफ्टवेअर स्किल्स ही उत्तम असलीच पाहिजे. म्हणून ह्या तिन्ही स्किल्स तुम्ही जर का डेव्हलप व्यवस्थितरित्या केल्यात तर तुम्हाला तुमचं जे प्रोजेक्ट आहे ते समोर नेण्यापर्यंत ह्याची हेल्प होते. आता लॉकडाऊन पिरियडमध्ये काय झालं होतं की कॉलेजेस सर्व बंद होती आणि मुलांना बराच वेळ हातात होता. म्हणून मी काही व्हर्च्युअल मीट्स घेतल्या मुलांबरोबर, BSMच्या आर्किटेक्चर स्ट्रीमच्या मुलांबरोबर, आणि त्याच्यामध्ये असं काही आम्ही मुलांची खूप डिस्कशन झाली वेगवेगळ्या स्तरावरती. मी स्वतः प्रोफेसर असल्यामुळे त्यांच्या कुठल्या विषयांमध्ये ते मुलं कुठे मागे पडू शकतात त्याचा थोडासा अकलत मलाही आहे आणि म्हणूनच या विषयावरती बोलण्याकरता आम्ही ही मीट घेतली होती. तर असं आढळून आलं की मुलांना सॉफ्टवेअर स्किल्स डेव्हलप करायची आहेत आणि त्याच्यामध्ये जसं काही ऑटोकॅड आहे, रेविट आहे, लुमियॉन आहे, स्केचअप आहे. तर काही गोष्टी त्यांना येत होत्या, पण काही थोडंसं एक फिटनेस येण्याकरता त्यांना गरज होती. म्हणून माझी विद्यार्थ्यांना मी रिक्वेस्ट केली आणि त्यांनी अगदीच आनंदाने ती मुलं येऊन त्यांनी या मुलांना मार्गदर्शन केलं आणि ह्यामध्ये आपली VSMची मुलं बरंचसं त्यांना त्याची मदत झालेली आहे. तर असं देवाणघेवाणीमुळे काय होतं की मुलांमध्ये त्याचा एक कॉन्फिडन्स येतो आणि पुढे नेण्याची क्षमता येते त्यांचं काम. तर असं हे VSMमध्ये हे आर्किटेक्चरची मुलं बऱ्याच वर्षांपासून येत आहेत, परंतु प्रतिसाद जास्त वाढल्यामुळे किंवा मुलांची संख्या वाढल्यामुळे ह्या वर्षीपासून करिअर गायडन्स टीम जी आहे VSMची, त्याच्यामध्ये आर्किटेक्चर स्ट्रीम ही नव्याने रुजू झालेली आहे. सध्या आमच्याकडे 5 मुलं आहेत, त्याच्यामध्ये 4 मुलं जी आहेत ती आर्किटेक्चर शिकत आहेत आणि 1 मुलगी विद्यार्थिनी आहे ती इंटिरियर डिझाईन शिकते आहे. इंटिरियर डिझाईनसुद्धा आर्किटेक्चर डिझाईनच्या स्ट्रीमच्या अंडर येतं. VSMचे सर्व जे कुटुंब आहे याच्या सहकार्यानेच सगळं हे होत आहे आणि म्हणूनच VSMच्या कुटुंबाला माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, सर्वप्रथम सर्वांना स्वातंत्र्य दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. मी प्रथमेश आयरे, VSMचा एक माजी विद्यार्थी आहे. प्रोफेशनली मी एक आर्किटेक्ट आहे आणि सध्या बर्न्स अँड मॅकडॉनल्ड इंडिया या कंपनीत त्याचं ज्युनियर आर्किटेक्ट म्हणून कार्यरत आहे. आज इथे मी तुम्हाला माझा आर्किटेक्चरचा VSM बरोबर झालेला प्रवास याबद्दल काही सांगणार आहे. VSMमध्ये मी माझं 10वी झाल्यानंतर जॉईन झालो होतो. सध्या मला VSM बरोबर जवळजवळ 9 ते 10 वर्ष झाली. तेव्हा VSMमधून आर्किटेक्चरसाठी जाणारा मी पहिलाच विद्यार्थी होतो. त्यावेळेला VSMमध्ये आर्किटेक्चरसाठी वेगळी करिअर गायडन्स टीम नव्हती आणि मी VSMमधला पहिलाच आर्किटेक्चरचा विद्यार्थी असल्यामुळे बहुतेकांना आर्किटेक्चर फील्डबद्दल जास्त माहिती नव्हती. आता मला आर्किटेक्चरला जाण्यामागचं कारण म्हणजे ड्रॉइंगची पहिल्यापासूनच आवड होती आणि मॅथ्स हा विषय माझा चांगला होता. तसंच प्लॅनिंगमध्ये मला खूप इंटरेस्ट होता. त्यामुळे मी आर्किटेक्चर या पदवीची निवड केली होती. परंतु त्यावेळेला या फील्डबद्दल खोल अशी माहिती नव्हती. ही सर्व माहिती मिळवण्यासाठी माझे KP स्वाती आक्टे मावशी यांनी मला मदत केली. आर्किटेक्चरसाठी काही लेख वर्तमानपत्रात आले तर त्या कापून ठेवत आणि ते मला वाचायला देत. तसेच आर्किटेक्चरचे ॲडमिशन प्रोसेस काय असते, त्यासाठी कुठल्या एक्झाम द्याव्या लागतात, त्या एक्झामसाठी अभ्यासक्रम कुठला असतो, तो कुठून केला जातो व तो कसा करावा, या सगळ्या वेगवेगळ्या माहिती मला माझ्या केपींकडनं मिळाल्या.
तसेच आर्किटेक्चर या फील्डबद्दल मला माहिती मिळावी यासाठी त्यांनी वेगवेगळ्या आर्किटेक्ट्सबरोबर कॉन्टॅक्ट केला आणि त्यांची माझ्याबरोबर भेट घालून दिली. त्यातूनच मला या फील्डबद्दल क्लिअर माहिती मिळाली. आता आर्किटेक्चर जॉईन झाल्यानंतर आर्किटेक्चर करत असताना जागेचा खूप मोठा प्रॉब्लेम असायचा. मोठ्या शीट ड्राफ्ट करणं, बिल्डिंगचे फिजिकल मॉडेल बनवणं यासाठी मोठी जागा लागते. ही प्रॉब्लेम मी मावशींबरोबर शेअर केली. तेव्हा मावशी माझ्याबरोबर कॉलेजमध्ये आल्या, माझ्या प्रिन्सिपलला भेटल्या, माझी ही परिस्थिती माझ्या प्रिन्सिपलला सांगितली. याच प्रयत्नाने मला कॉलेज टाईम नंतरला कॉलेजचं प्रिमायसेस वापरून काम करायची परवानगी मिळाली. तसेच बहुतेक वेळी काही विषयांमध्ये प्रॉब्लेम यायचे, काही विषय अवघड जायचे, काही डाऊट्स यायचे, त्या क्लिअर करायच्या म्हणून मावशी वेगवेगळे आर्किटेक्ट्सबरोबर माझी भेट घालून द्यायचे. त्यांच्याबरोबर मी माझे विषय डिस्कस करायचो आणि त्यांच्या या डिस्कशनमधून माझे डाऊट्स क्लिअर व्हायचे. सध्यास्थिती बघितली तर VSMमध्ये आता आर्किटेक्चरसाठी एक स्पेशल अशी करिअर गायडन्स टीम आहे. तसेच VSMमध्ये काही अनुभवी आर्किटेक्ट्सही आहेत जे आपल्या स्टुडंटला आता गाईड करू शकतात. तसंच मी आणि माझ्यासारखे काही ॲल्युमिनी स्टुडंट आहेत, तेही आपल्या VSMच्या स्टुडंटला गाईड करू शकतात. उदाहरणार्थ सॉफ्टवेअर ट्रेनिंगमध्ये, डिझाईन डिस्कशनमध्ये. तसेच विद्यार्थी दशेमध्ये काही स्ट्रेस येतात, त्या ओव्हरकम कशा कराव्या यासाठी आम्ही मार्गदर्शन करू शकतो. Namaskar, Amita Shah from Team English. I'll briefly tell about the beginning of the English team journey. Ours is a dedicated program to improve English communication skills of our students. The team was formed in 2015. We started by giving written assignments in monthly meetings, only to realize it was not enough. We just needed to create awareness of the need to improve English first. While we worked towards this in the monthly meetings and through KPs, we started giving 10 to 15 assignments per month, which the students could solve at home. After 18 months of this exercise, we realized the result was disappointing. We were getting nowhere near our goal. We needed to think of something more innovative and more result-oriented. Team meetings were held, senior and experienced members of VSM were consulted. After a lot of discussion and brainstorming, a new and bold plan was outlined. We decided to concentrate on verbal skills with personal classroom coaching. A new module of teaching was developed. Our teachers were professionally trained in the new methodology of teaching. Students were screened and enrolled, and our first batch began on 23rd September 2017. The seed sown in 2015 has steadily grown into a strong tree today, with branches in all 5 centers. It will be a work in progress always, an ongoing process. We learn from experience and do not hesitate to innovate or change and adapt. The details of our project will now be explained by our team next. Hey Aditya, do you know VSM is starting spoken English classes? Oh no, another activity. I have college, assignments, and moreover, VSM has so many other activities. I don't think I have time for this. Yeah, absolutely. I think we should discuss this with our KP, Anjali ma'am. Bonjour les étudiants, comment allez-vous? Alors, nous sommes ici pour apprendre l'anglais. What happened? All went over your head? You did not get a word? Well, it is just because you don't know the language. Now try recall your days or weeks or perhaps months in the college. You went through almost the same kind of experience, didn't you? Baffled, confused, diffident, lost. You wished you knew English well. Remember, the professor was giving her lecture in English and you were struggling to make some sense of her teaching. You were trying to be all ears, but then so many new words you never heard of. Do you remember you held yourself back from asking that question, wondering as to how to frame the question, what is the right word? Do you still remember you holding yourself back from making new friends?
because they seemed more confident and fluent in English. Students, we at VSM know this small problem of yours. We know that you all are brilliant and hardworking students, and hence, we don't want you to lag behind just because of this small hurdle. Yes, it's a very small hurdle. And we can and we will come over this small challenge of English language. How are we going to achieve this? Let's take a look as to what are the modules and how are they going to help you achieve your objectives. Students, remember one thing. Language can make you feel at home anywhere, and English is one such language, a global language. So get set to learn this global language. So prepare yourself and Yes, wish you ma'am. all the best. Yeah, yes, ma'am. We are ready to learn this global language, but it is so confusing. I found a poem. I feel like it is my own poem, and the poem is that is we will begin with boxes, box, and its plural is boxes. But the plural of ox is oxen, not oxes. One fowl is goose, and two are called geese. Yet the plural of moose is never called meese. If the plural of man is always a man, why shouldn't the plural of pen is always a pen? Yeah. If I speak of my foot and show you my feet, and I give you a boot, would a pair be called beat? If one is tooth and complete set are called teeth, why shouldn't the plural of boot is called beat? Every English teacher is well aware that English language is no small feat. Getting students to use English in the classroom is one of the biggest challenges of teaching. So, VSM English team put their heads together to create innovative and interesting methods of teaching English while providing a relaxed atmosphere. We make sure that teachers and students communicate only or predominantly in English during the spoken English class. A constant effort on communicating in English helps build confidence and thereby eliminate fear. Role play and word games are enjoyable, and learners tend to play the game only to win. In the process, they get totally involved in the game and unconsciously they learn the language in the process. Stories. Stories are a strong connecting force. So the value of a storytelling in the classroom cannot be understated. Would a class be as interesting if stories and pictorial descriptions were not included? Students are also encouraged to read a lot, as we truly believe that good books shape your whole personality, your way of thinking, and your observation power. VSM English team knows that learning English is giving our students the chance to be a different person. And our students are definitely making the most of that chance. Thank you. Good evening, Londi sir. Good evening, Dr. Bhoir. I heard you are taking English classes at Shahpur. Yeah, right. It was in 2017. The Vijapurkars trained us. The module was student friendly. We purposely kept the batch small, only 10 students. We had a short prayer. Chetna Latte drew a symbol for the class. Wow. What was that? It was a flying bird, symbolizing our aspiring students. Oh, that was very good. Sir, I tell you, Chetna was doing law at that time. Today she is an advocate. Okay. We saw her on the opening day, but then why the classes stopped? Sir, Shahpur has its own peculiarities, its own issues. Our two ex-students are with us today. They will better explain their difficulties. Good evening, sir. Good evening. Good evening. I'm Nityanand, doing final year BSc Agriculture. Good evening. Good evening, sir.
Good evening. Yes, Mohini, good evening. I am Mohini, doing final year B Pharmacy. Now tell us why the attendance goes down. Sir, traveling time. For the class of 1 hour, we have to travel for 3 to 4 hours. But now you can attend online classes. Yeah, sir, but we don't have range here. Many times there is no electricity, so no charging. Sometimes our recharge is due. We cannot take more talk time or net pack. And also during lockdown, we work on the farms also. Yes, sir. And in wedding season, we have to attend marriages, haldis, engagements, and actual wedding goes for 3 to 4 days. We can't avoid it. And sir, in summer season, we have to fetch water from long distance. Yes, true. We agree and appreciate your problems, but we should find some solution. Sir, we have located some places where the network is strong. After lockdown, we can assemble there and can attend the class. Yeah, even we can discuss and debate there. Sir, hereafter we will speak only in English. Yes, PSM has given us Android phone. We will make best use of it. We promise, sir. God promise. That is really good. Sir, I will also join you and we both can conduct the online classes. Oh, thank you so much, doctor. You are a very good addition to our Shahpur team. I can say that we too shall conquer. Thank you, sir. Sir, can I add something more? Yes, of course. If I do not want to learn, no one can teach me. And If I want to learn, no one can stop me. Yes, you are right, Mohini. Nityanand, you are also right. Thank you so much. Thanks a lot. Thank you, sir. Bye. I There are a lot of challenges, but there is always a ray of hope, and Team English intends to move forward while inspiring the students with its innovative approach. The introduction of the concept of the English Day and its celebrations are testimony to the innovative approach adopted by the team. English Day is the platform for the students to showcase their progress, their confidence in speaking in front of a large audience, and is used by team to encourage the students to participate actively. When the English Day for the academic year 2019-2020 was announced, the excitement of the students was astonishing. The attendance for our next class had doubled. The Team English at Thane Center wanted its students to participate and to enjoy the process. So a skit, English involving everyone was designed and the students improvised as they practiced. The skit stressed that although speaking English is a challenge for the students with vernacular base, it is achievable through regular practice and commitment. Students from Pune Center also presented a skit stressing the importance of English in career development. Medical students perform a skit based on O. Henry's The Last Leaf, whereas Borivali students presented a poetry of Rabindranath Tagore. All the students participated in all the activities like role plays, debates, presenting pictorial description. But that is not all. Every year, Team English also invites a guest speaker to guide the students for improving their English. And for more on that, I now hand over to Shobha. In February this year, Ms. Lakshmi Murthy, Chief Human Relations Officer of the ITM Group of Institutions, was the chief guest at our English Day. She spoke, among other issues, on the stigma of failure and of being judged. Various techniques were suggested by her on how to overcome them. She spoke on the art of effective conversation using the 4 W's: why, what, when, where, and 1H, how. She stressed that learning and speaking in English is doable, provided one is committed to do so. We are also happy to share that Ms. Murthy has joined VSM for furthering its cause. In the year 2018, Ms. Meenal Paranjpe,
who is well known for her work in the field of improving English communication skills of vernacular students, was the speaker of the day at our English Day. In her interview, she gave simple guidelines why and how our students can improve their English. Her simple tips inspired the students to believe it can be done. Some of our students have adopted the simple method of reading English newspapers regularly and of watching English channels on TV. Now, let's listen to what our students Gyaneshwari and Rasika have to say. Hello, Naneshwari. Hi, Rasika. Meeting you after quite a long time. Why didn't you continue our VSM spoken English classes? I not continue because I have college, study, homework and I very long stay. पण बघ मला येतंय की बोलायला. हो, पण ते बरोबर नाहीये. Good that you have tried. But you need to improve a lot. Look, I regularly attended all the English classes last year and actively participated in all the exercises. Every day, I spent at least 15 to 20 minutes in some activity in English. It helped to remove the fear and made me confident. I started enjoying learning English. Yes, I see you speak. Very good. Your confidence very high. Sentences very long. I was wrong to leave class. My big mistake. I also not practicing English. Doesn't matter, dear. Join the class and begin again. It will be online now. Take up the challenge and improve your level of English. Okay, thanks Rasika. I promise. I enroll my name for online class and also work hard. I also request all my friends who want to improve their English to please register yourself for the online classes. Thank you. Hello everyone, my name is Akshay Ashok Dhawan. I am currently pursuing MSc Computer Science from Mitibai College. VSM English class has helped me to improve my confidence while conversing in English. Until 10th, I hadn't faced any English speaking problems as I was studying in Marathi medium school. But after 10th, I started facing problems as I had trouble understanding what my teacher was saying when they spoke in English. This impacted in my learning. But when I was in FYBSc Computer Science, a new program was introduced to Borivali students for help them to improve their English. I enrolled to these classes and started attending each and every section every week. These classes mostly focuses on communication skills. In these classes, we learn through various activities like reading newspaper, books, and narrating what you have done in the last week. In first couple of weeks itself, I started noticing a change in me while speaking in English. These classes gave me confidence to speak in front of my class. This also helped me to improve my presentation skills. Thank you to VSM who started the very helpful program and gave me the opportunity to join. I suggest all VSM students attend these classes. I can say it will definitely help you to improve your English and communication skills. Thank you so much. They are just like me. See, Shika, only 5 has left. When the last 3 fall, I will die too. Enough, Kshitija, enough. You are not a thief. Doctor has said you will be fine very soon. Ishika, I am so tired of coughing all the time. I can't see you working so hard for me. I just want to rest now. I just want to drift away quietly, just like those falling leaves. Don't cry, Chitija. I will call the doctor. Hello, doctor. My friend is very ill. Can you come and attend her? Hello, Ishita. Don't worry. I will be there. Okay, doctor. Doctor is coming. Dear friends and students, you have seen and heard various students in this presentation conversing in English and also giving testimonies about this class. There are many such students who want to do the same. VSM and Team English will make all the efforts to accommodate such willing students
to teach them the skills of spoken English. Yes, we plan to conduct online classes so that students face less problems in traveling for the class, thereby saving energy and time. Combining resources from all centers, we will prepare a comprehensive common module of spoken English class syllabus, which will be implemented in all the branches of VSM, hopefully by in the next academic year. All the volunteers desirous of joining as teachers will first undergo training themselves. Categorization of students will be done based on their previous exposure to any training and the ability to speak extempore. KPs will be actively involved in monitoring the students' attendance and judging his or her progress. Periodic reviews will be conducted to evaluate the efficacy of training. We also intend to make use of various YouTube videos and other internet material. And activity days, guest speaker lectures, debates, and activity days will be planned to further this syllabus in its entirety. Thank you. Hello, I am Vaijanti from VSM Nagpur. I am greatly delighted to be a part of VSM Team English, working for the enhancement of VSM students' communication skills in English. Talking about the Nagpur chapter of VSM Team English work, I can say with pride that we have started our work in full swing recently. Of course, the volunteers here, under the able leadership and guidance of Madhuritai and Arunbhav Ingole, have always been taking great efforts in this direction. And in fact, my joining VSM is one of the outcomes of their earnest efforts. In January 2019, they had organized a workshop for the VSM students in order to improve their proficiency in oral as well as written English. And I was privileged to be invited by Madhuritai to guide them. It was during my interaction with the students that I found how eager and how keen they were to learn right from the basics. And there I should say I found my true calling. I realized that it was the opportunity that I had always been looking for, a chance to use whatever little my knowledge and expertise gained through years of experience for those who really desire it and deserve it. And the very next day I decided to join VSM, which was the second Vardhapan Din. Initially I would call the students on Sundays, but it could not work as there were many hurdles and hitches in that. But when we met for the third Vardhapan Din, we decided to form a WhatsApp group. The best part of it was that students even from out of Nagpur could join and take advantage. I started sending the students detailed grammar notes, lots of exercises, passages for comprehension and translation. Students also started taking keen interest and responded with great enthusiasm as they were comparatively free during the lockdown. I would send them voice messages making corrections and giving explanations, as I found it quicker and easier than typing. Madhuritai was very much there to monitor all the activities. She could see that it was getting a bit tedious for me to manage it single-handedly. So she promptly requested Mr. Sridhar Mohoril to join in as another faculty for English. He too very willingly and readily accepted, and that gave a new fillip to all our work. He is extremely methodical, knowledgeable and equally passionate. Soon we started taking our online classes, first on Sundays and then thrice a week. Now I can say that our work has gained some momentum, and our activities are being conducted in quite an organized and systematic way.
Of course, there is a lot to learn from veterans like Arunatai and Jayashri and so many others who have been working for quite some years. Hello and greetings to all of you. On the occasion of this VSM's 12th Foundation Day, I am Sridhar Mohril, a volunteer and an English team member from VSM Nagpur. Mrs. Vaijayanti Saraf, our team leader, started English teaching activity in early 2019. This was basically a classroom activity. It was riddled with its own challenges, and this has been explained by her in her presentation. With the outbreak of corona in March and consequent lockdown, there were new challenges that were posed. All the academic activities were stopped. Students were forced to go back to their villages. Our English teaching activity also seemed to come to an end. At this stage, we saw an opportunity into this particular challenge. The opportunity was in terms of online teaching. We resorted to online teaching from May onwards. With that, we could reach each and every student. We got an encouraging response from the students, and we have seen a visible change in their English skill. But this has also come with its own problem, like the connectivity at the place of the student is not always available. Some students don't have a smartphone with them. Some other students don't necessarily have a money to recharge their phone in time. VSM at Sanstha level as well as KPs at their individual level try to solve this problem for the students. Further, not all the students are equally good in English. So we have special classes for those students who are especially poor in English, and we try to bring them up to the required level. With the help of our KPs, we ensure that the students are kept motivated and they attend the classes regularly. There are about 15 students at our English teaching class, and the attendance level on an average is 70%. We are trying to make the best use of the available time when the academic activities are at their low, and we are holding English teaching classes three times a week so as to make maximum utilization of the students' available time to their own advantage. Thank you very much. Friends, it is always heartening to see the results of whatever good work that we put in. Of course, it is too early to expect any big difference, but considering from where they started, we can definitely find a noticeable difference in the way our students communicate. Let us listen in to two of our representative students to see what they say about our online classes. Hello everyone, I am Neeraj Mishram from Nagpur branch of VSM. English workshop have been very useful for all of us. In the time of the lockdown, when everything around was shut down, the spirit of VSM was not. We got golden opportunity to get a lesson on English speaking. Some of us had very little knowledge of English speaking. Some could understand but had difficulty in speaking. But Vaijayanti Maushi and Sridhar Kaka has helped us to get through our silliest of the mistakes. Right from putting S after he, she, it or third person, they trained our tongue to speak it in a fluent way. They continuously encourage us to come front and speak. Madhuri Maushi always ensure that all the students are present for workshop. Exercises given to us on the WhatsApp group, they help us to solve the passages. Now we are able to write English by our own, and for this I want to say thank you VSM for everything they do for the student like me. Hello everyone, I am Nikita Chatte, second year medical student from Nagpur VSM branch. I wish a very happy Independence Day to you all and a very happy VSM Vardhapan Divas too. VSM has taken many initiatives for a brighter future, one of which is English speaking classes. Here in Nagpur, it is conducted by Mr. Sridhar Mohril Kaka and Mrs. Vaijayanti Saraf Maushi.
Here we are given English PDF documents to work on it. Also, we work on our tenses, pronunciation, fluency, and understanding of the sentence. We are also asked to make the sentences on spot, which channelize our thinking towards English. Also, the mistakes done by us are rectified by the Maushi and Kaka then and there. I'm very grateful to VSM for all this. Thank you so much. Now listen to these students who are going to tell you the 3 mantras to learn English easily. Listen, listen, listen. Listen attentively and listen a lot. Listen to English news and talks. Read, read, read. Newspapers and books, all we need. Write, write, write to make our future bright. To improve English, we will join English class. All shortcomings we will surely surpass. We will keep on learning English. That's for sure. Learning never stops. We want to ensure. English everywhere. We want to learn hence we care. English everywhere. We want to learn hence we care. English everywhere. We want to learn hence we care. English everywhere. We want to learn hence we care. नमस्कार. विद्यादान सहाय्यक मंडळ ठाणे ही संस्था 2008 मध्ये सुरू केल्यावर काही वर्षातच संस्थेने मुलांच्या अभ्यासाबरोबरच त्यांच्या व्यक्तिमत्व विकासाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. मुलांचं अवांतर वाचन हे असायलाच हवं. त्यासाठी पर्यायाने पुस्तकांसारखा गुरु नाही हे लक्षात घेऊन संस्थेच्या ऑफिसमधील एक रूम लायब्ररीसाठी केले. म्हणजेच मुलं जेव्हा दर महिन्यात ॲडव्हान्ससाठी पैसे घ्यायला किंवा खर्चाच्या पावत्या द्यायला येत तेव्हा आवडीप्रमाणे पुस्तकं घेऊन जात. 2014 पासून सुरू केलेलं हे लायब्ररीचं काम अनेक वर्षेपर्यंत एकाच कार्यकर्त्याने सांभाळलं. शहापूर इथे देखील अशी जबाबदारी तेथील एका कार्यकर्त्याने उचलली. मुलांमधील वाचनाची आवड वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न करणे आवश्यक आहे हे लक्षात घेऊन मॅनेजिंग कमिटीने आमची 8 जणांची लायब्ररी टीम 2019 मध्ये कार्यान्वित केली. टीममधील कॉम्प्युटर एक्सपर्ट मेंबर्स, टेक्नोसेवी मेंबर्स यांनी पुस्तकांची लिस्ट, नंबर आणि इतर माहिती यांचं डिजिटलायझेशन करण्याची धुरा आपल्या हाती घेतली. संस्थेतील सर्वच म्हणजे पुणे, नागपूर, औरंगाबाद, बोरिवली, शहापूर आणि ठाणे मुलांसाठी निरनिराळ्या स्पर्धा घेणे ही गोष्ट आम्ही प्राधान्याने हाती घेतली. दर महिन्याच्या मीटिंगमध्ये मुलांकडून वाचलेल्या पुस्तकावर छोटा का होईना पण अभिप्राय मागायला सुरुवात केली. स्पर्धा आणि उपक्रम यांची माहिती वेळोवेळी आम्ही मुलांबरोबरच प्रत्येक कार्यकर्त्यांनाही देत असतो. कारण ज्याप्रमाणे रोपाच्या वाढीसाठी किंवा रोप सुकलं तर आपण रोपाच्या मुळाशी पाणी घालतो, त्याचप्रमाणे प्रत्येक उपक्रम आपल्या पाल्यापर्यंत पोचला का, तो त्यात भाग घेणार का, त्याला मार्गदर्शन किंवा प्रोत्साहन देण्याच्या गोष्टी या पालक कार्यकर्ता किंवा केपीच्या सहकार्यानेच पार पडत असतात. काही वेळी स्पर्धेतील लिखाण वाचताना मन कौतुकाने भरून यायला होतं. परीक्षकांनाही असा सुखद अनुभव काही वेळेस येतो आणि परीक्षक सांगतात या मुलाचं बक्षीस हे केवळ त्यांनी इंग्रजी पुस्तकावर लिहिलं यासाठी नसून मुळातच वैचारिक आणि वेगळ्या विषयावरचं पुस्तक असून देखील त्यांनी खूप समजून लिहिलं हे जाणवतं. यासाठीचं हे बक्षीस आहे. आतापर्यंत आम्ही पुस्तक परीक्षण, रसग्रहण, वादविवाद आणि वक्तृत्व स्पर्धा तसेच सुप्रसिद्ध व्यक्तीचं भाषण वजा मुलाखत इत्यादी कार्यक्रम केले. एकूणच मुलांच्या कार्यक्रमाविषयी आवड किंवा कल जाणून घेण्याच्या दृष्टीने मुलांकडून फीडबॅक घेत असतो.
कित्येकदा तो पर्सनली घेतला जातो. मुलंही खूप उत्साहाने सांगतात, मावशी आपली खूप मुलं छान छान कविता करतात. पुढची स्पर्धा आपण कवितांची घेऊ. या लेखकांची पुस्तकं आम्हाला वाचायला खूप आवडतात. त्यांचं भाषणही ऐकायला खूप आवडेल. पुस्तकांचं प्रदर्शन असतं त्याप्रमाणे पुस्तकांच्या सहवासात दिवसभर राहायला आवडेल. एक ना दोन, पण हे करताना मन तृप्त होतं. त्यांच्यापर्यंत जे पोहोचायला पाहिजे ते पोहोचत आहे. मुलांना एक दृष्टिकोन मिळतो याचं समाधान आहे. अशा रीतीने एका रूममधली ही लायब्ररी आता सर्व शाखांमधील मंथली मीटिंगपर्यंत पोहोचली. आमच्या सर्व यंग रीडर्सला लायब्ररी टीमतर्फे खूप खूप शुभेच्छा.